बदलापूरला डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती माझ्या मुलांची. ते बोलले की आम्ही गॅरंटी देणार नाहीत. तू म्हणजे सांगितलंच नाही, त्याला त्रासच नाही कसला झाला, त्याला कळलंच नाही काही. नुसतं थोडं थोडं दुखतंय म्हणायचं. एक दिवस उलट्या झाल्या, मी लगेच हॉस्पिटलला नेलं. सकाळी रात्री उलट्या करा. नमस्कार मंडळी. तर मी काल ना व्हिडिओ बनवताना अचानक माझ्या मामाचा मुलगा आलेला, त्याच्यामुळे मी पटकन गेले. कारण की 2-4 दिवस हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस होते कंटिन्यू. झोप वगैरे काय नव्हती, आंघोळ वगैरे काय नव्हती, आणि मला मी चक्कर वगैरे येताना माझा BP लो होतो. त्याच्यामुळे लगेच मी तिथं व्हिडिओ थांबून गेलेली. तसंच मी एडिट वगैरे करून तसंच अपलोड केला. कारण की लोकांना बी कळलं पाहिजे बाबा काय त्रास झाला काय नाही. आणि मी नख स्किप, खास करून ज्या मुलांचे पालक ना बाहेरचं खायला देतात ना, ज्या मुलांच्या आईबापाचं नाही का प्रेम उतू जातं ना, धरबाबू घे पैसे खायला दे, खास करून ना त्यांनी कुणीच बाहेरचं अनपाणी देऊ नका खायला. कळकळीची विनंती ना, हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे, थोडंसं कदाचित माझ्या मुलासोबत जे झालं ना ते तुमच्या मुलासोबत होणं ही माझी इच्छा आहे. कारण की मी बी एका लेकराची 2 लेकरांची आहे, आणि शेवटी जशी माझी मुलं तशीच तुमची सुद्धा मुलं येतं. त्याच्यामुळे ना तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर बाहेरचं कुठलं काही खायला देत असताना, आणि जे खास कर जे म्हणे का मुलांचे आई बापा धरबाबू 10 रुपये, धरबाबू 20 रुपये, आपल्याला माहीत नसतं बाहेर जाऊन लेकरं काय खातात काय नाही. तर प्रत्येक डॉक्टर, जेवढे डॉक्टर येतात ना तेवढे सगळे म्हणतात हे पोराला तुमच्या जास्त बाहेरच्या खाण्यामुळे एवढा त्रास झाला. म्हणजे एवढं पटकन त्यांनी हे झालं, त्याचं सिरियस झाला, तो पूर्णपणे घाया झाला. कदाचित माझ्या नवऱ्याचे आमचे पुण्य काहीतरी कामाला आला, आमचा काहीतरी स्वामींच्या आशीर्वादाने. म्हणजे माझी येडाईमाई, मला येडेश्वरीची परड येते, येडामाईच्या आशीर्वादाने माझा मुलगा थोडासा चांगला बरा आहे आता. म्हणजे का तुम्ही प्रार्थना करा अजून चांगला पटकन ठणठणीत हो. डॉक्टरांनी जरा लक्ष द्यायला सांगितलंय. आणि आता मी सांगते, तुम्ही ना लक्ष देऊन ऐका आणि स्किप न करता. माहीत नाही किती जणांपर्यंत व्हिडिओ पोहोचन, किती जण बघते. खास करून लहान मुलं ज्यांच्याकडे आहेत ना त्यांनी हा व्हिडिओ बघा. आजकाल काय झालं आहे, 1-1.5 वर्षाची मुलं झाली की लगेच बाहेरचं खायला चालू करतात. खास करून मॅगी आणि चाय बिस्किट प्रमाणाच्या बाहेर. रोज उठलं की चाय बिस्किट, हे बिलकुल देऊ नका. हा एखादी बार ठीक आहे, एखादी बार मॅगी ठीक आहे, एखादी बार चाय खारी द्या, चाय टोस्ट द्या, एखादा कंटिन्यू चाय बिस्किट देऊ नका. आणि ना मुलांच्या हातात असे पैसे कधीच देऊ नका तुम्ही. कारण की मुलं पैसे घेतात आणि डायरेक्ट दुकानला जातात आणि कुरकुरे, वेपर्स ठीक आहे, पण कुरकुरेना पूर्ण प्लास्टिकचा प्रकार आहे. आणि आज त्या कुरकुऱ्यांमुळं माझ्या नवऱ्याला अशी सवय, असं म्हणजे प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्याला खूप 10-5 रुपयासाठी रडलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपले देतात पालक. पण तुम्ही असं करू नका, जी आम्ही चूक केली ती तुम्ही करू नका. कोणत्याच आईबापांनी मुलाच्या हातात ना पैसे देऊ नका, आणि बाहेरचं खायला कसलंच देऊ नका. कारण की त्यांनी कंटिन्यू बाहेरचं पुढे खा कंटिन्यू पुढे खाऊन त्याला अपेंडिक्स झाला. त्याला बिलकुल त्रास नाही झाला, फार फुटेपर्यंत त्याला कसलाच त्रास नाही झाला. म्हणजे डॉक्टर बोलले, प्रत्येक डॉक्टर आले की सांगत होते की तुम्ही बाहेरचं खायला देत होता का. म्हणलं हा, तो बाहेरचं पुढे वगैरे खायचा. कारण की माझ्या मिस्टरांना लई बेकार सवय, येता जाता 10-20 रुपये हातात द्यायचे पोरांच्या, पोरं ऐकत नाही तर मग खात येतं. त्याच्यामुळं ना तुम्ही ना अजिबात पोरांना ना पैसे देऊच नका खायला. आणि तुमची एवढं प्रेम होतं जात आहे ना, तर कदाचित तुम्ही घरचं बनवून चारा. आणि बाहेरचं ना तेलकट ऑइल, म्हणजे हे ना बाहेरचं मॅगी पास्ता हे असलं म्हणजे देऊच नका. आणि खास करून ना कुरकुऱ्यामुळे डॉक्टर बोलले हे बाहेरचं खाल्लं ना तर त्या आळीला अपेंडिक्स झालेला माझ्या मुलाला. त्या आळीला पोषण भेटतं, जोपर्यंत त्या आळीला पोषण भेटतं तोपर्यंत काहीच होत नाही. ती म्हणजे किती मोठी होती ती. आणि ती खायचं बंद केलं ना मुलांनी तर ती अचानक फुटती, त्रास होतो आणि लगेच फुटते. नाही तसंच माझ्या मुलाचा मुलगा मारता वाचला. तिथं बदलापूरला डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती माझ्या मुलांची. ते बोलले की आम्ही गॅरंटी देणार नाही. तर स्वामींचे आशीर्वाद, माझ्या येडेश्वरीचा आशीर्वाद, माझा मुलगा आज सुखरूप घरी आहे. आणि माझ्या सोसायटीतल्या लोकांचं खरंच खूप चांगलं येतं. म्हणजे सोसायटीतल्या एका माणसाची गाडी आणली आम्ही, म्हणजे आमच्या ह्यांचा मित्रच आहे, त्याचे मनापासून आभार. आणि खरंच, आणि कदाचित कोणाच्या दुश्मनाच्या मुलावर सुद्धा अशी वेळ येऊ नये. आणि तुम्ही ना मुलांना ना कुरकुरे असलं काहीच देत जाऊ नका. चाय बिस्किट सुद्धा उठलं की चाय बिस्किट देऊ नका, पैसे देऊ नका. तुम्हाला कळकळीची विनंती. आज माझा मुलगा मारता जगलाय. देवाच्या आशीर्वादाने आमचं नशीब चांगलं, सगळे बोलते तर तुमचं नशीब चांगलं.
कारण की अपेंडिक्स फुटल्यानंतर माणूस वाचत नाही. खरंच आम्ही एवढं, माझं नवरा मी असं एवढं हँग झालतो ना प्रमाणाच्या बाहेर, कारण की आम्ही जाम विचारात पडलेलो. देवाच्या आशीर्वादाने माझा मुलगा सुखरूप आहे आज. तुम्ही प्रार्थना करा आणि कुणाही एवढंही रिक्स घेऊ नका. थोडंच दुखलं ना तर लगेच हॉस्पिटलला न्या. माझ्या मुलाला ॲसिडिटी, मला वाटलं ॲसिडिटी झाली, गॅस झाला, त्याच्यामुळे मी लगेच मी ट्रीटमेंट घेतलं. सिटी स्कॅन केलं आणि पुन्हा हे केलं, सोनोग्राफी केली. सोनोग्राफीत काही कळालं नाही, मग सिटी स्कॅन करून घेतलं. तर डॉक्टर अर्जंट रात्रीच्या 8 वाजता रिपोर्ट आला. डॉक्टर बोलले अर्जंट त्याला ॲडमिट करा. मॅडम बोलल्या अर्जंट म्हणजे 1 मिनिटच होतं, घरात थांबू नका. मग माझा नवरा रिपोर्ट घेऊन आले, ते बोलले सिरियस आहे. डॉक्टरने सांगितलं लई सिरियस आहे. आणि माझ्या मुलाने इतकं सहन केलं ना, भरपूर सहन केलं. तू म्हणजे सांगितलंच नाही, त्याला त्रासच नाही कसला झाला, त्याला कळलंच नाही काही. नुसतं थोडं दिसतंय म्हणायचं. एक दिवस उलट्या झाल्या, मी लगेच हॉस्पिटलला नेलं. सकाळी रात्री उलट्या करायला लागले, मी सकाळी उठून हॉस्पिटलला गेले, गोळ्या औषधानं आणले. दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली. नशीब म्हणजे 2च दिवसाचा खेळ. त्याच्यामुळे ना मुलांना ना थोडे पैसे गेले तरी चालते तुमचे, पण पटकन ट्रीटमेंट घ्यायला करायचं. कारण की आज मी जर काढणार अजून 1 दिवस जर लेट केला असतं ना तर माझं पोरगं माझ्या हाती लागलं असतं. त्याच्यामुळे सगळ्या पालकांना कळकळीची विनंती आहे. आणि माझ्या मुलाची लवकरात लवकर, आणि दुश्मनाच्या मुलावर सुद्धा अशी वेळ येऊ नये. पटकन बरा हो माझा बी मुलगा. आणि तेवढी काळजी घ्या, पुढे लेकरांना खायला देऊ नका. आता आम्हाला बाहेर काढलेलं आहे, कारण की साफसफाई, मी बाहेर नाही निघत, 1 मिनिटच याच्यापासून बाहेर नाही निघत. त्याने तर तुम्ही आता बाहेर येऊन व्हिडिओ बनवत बसली, पोराला दवाखान्यात टाकून. आता ना पूर्ण रिलेटिव्ह लोकांना ना बाहेर काढते, कारण की क्लिनिंग करायचं असतं, पूर्ण साफसफाई करायची असते. म्हणून आम्ही दोघं बाहेर येऊन बसले. तर माझे मिस्टर बाहेर येतं, मी आतमध्ये बसले व्हिडिओ बनवत. कारण की हा व्हिडिओ किती जणांपर्यंत जाईन, ही व्हिडिओ बनवत महत्त्वाचं नाही आहे, लोकांपर्यंत लोकांना कळणं हे महत्त्वाचं आहे. बाकी दुसरी काही उद्देश नाही आहे. मी दोन मुलाची आई आहे, त्याच्यामुळे माझी एकच कळकळीची विनंती आहे, सगळ्या पालकांनी याची खरंच हे घ्यावा. तर बाय.